हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 16 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये घरातील सगळे झोपी गेल्यानंतर शौर्य हा ऊर्जाला घेऊन घराबाहेर फिरायला गेला आहे आणि त्यांनी मग मस्तपैकी आपापल्या आवडीची आईस्क्रीम खाल्ली, एकमेकांबरोबर कसा रोमांस करायचा आहे त्याची स्वप्न पाहिली आणि एकमेकांबरोबर मनसोक्त डान्स केला. या दोघांना खूप दिवसानंतर असा मोकळा वेळ मिळाला आहे, त्यामुळे दोघांनी खूप एन्जॉय केला. पण दुसरीकडे पद्मा मात्र खूप घाबरली आहे आणि मी लवकरात लवकर या कागदांवर सह्या करते आणि विक्रांतवरची केस मागे घेते असं तिने ठरवलं आहे. पण ऊर्जाने तिला समजावून सांगितलं, नाही, तू हे करायचं नाही. तर तुला मी जेव्हा सांगेल तेव्हाच या पेपरवर सह्या करायच्या. आणि इकडे हर्षवर्धनसुद्धा आमदार शिर्केबरोबर आपला प्लॅन बनवतोय. मग या प्लॅनमध्ये कोण यशस्वी ठरणार, ऊर्जा आणि पद्मा की हर्षवर्धन आणि आमदार शिर्के? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्याच्या रूममध्ये आदित्य झोपी गेलेला असतो आणि आदित्य झोपताच शौर्य हा ऊर्जाला कॉल करतो आणि ऊर्जा ही तिच्या रूममध्ये तिचं काम करत बसलेली असते. तिच्या रूममध्ये सुद्धा दिव्या झोपलेली असते आणि दिव्या झोपली गेल्यानंतर ऊर्जाला काही विचार येत नाही की शौर्यला कॉल करूया, भेटूया. ती तिच्या कामात व्यस्त असते. तेवढ्यात तिला शौर्याचा कॉल येतो आणि शौर्याचा कॉल पाहून सुद्धा तिला टेन्शन येतो. अरे देवा, यावेळेस शौर्याने का कॉल केला आहे? हा वेडा आहे का? आणि ती नाईलाजाने फोन उचलते आणि फोन उचलताच शौर्य तिला म्हणतो, ऊर्जा काय करतेस? झोपली आहेस का? ऊर्जा म्हणते, हो हो, गाढ झोपली आहे आणि गाढ झोपेत तुझ्याशी बोलतीये. शौर्य विचारतो, काय? ऊर्जा म्हणते, अरे तू काय वेडा आहे का? मी तुझ्याशी बोलतीये, फोन उचलला, याचा अर्थ मी झोपली आहे का? जागीच असेल ना मी. शौर्य म्हणतो, हो हो, आत्ताच्या आत्ता बाहेर आहे. ऊर्जा घाबरून विचारते, बाहेर? बाहेर कुठे? शौर्य म्हणतो, अगं तुझ्या रूमच्या बाहेर, मला तुला भेटायचं आहे, मी पण येतोय बाहेर. ऊर्जा म्हणते, नाही नाही, नको नको, दिव्या झोपली आहे, मला सुद्धा झोपायचं आहे, मी नाही येणार. शौर्य म्हणतो, असं कसं नाही येणार? मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात, आपल्याला बोलायला वेळच भेटत नाही, त्यामुळे आत्ताच्या आत्ता बाहेर आहे. तर ऊर्जा म्हणते, पण कालच तर आपण बाहेर फिरायला गेलो होतो, आज कशाला? कोणाला कळलं तर? शौर्य म्हणतो, ते मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, आत्ताच्या आत्ता बाहेर आहे. ऊर्जाचा नाईलाज होतो आणि ऊर्जा ही रूम बाहेर यायला तयार होते. शौर्य फोन कट करतो आणि खूप खुश होतो. आदित्य झोपलाय ही संधी साधून तो रूमच्या बाहेर पडतो आणि इकडे ऊर्जा तिची फाईल ठेवून देते. मग दिव्या झोपलीये हे कन्फर्म करते आणि ती सुद्धा दरवाजा बंद करून रूमच्या बाहेर येते. शौर्य आणि ऊर्जा एकत्र येतात. ऊर्जा विचारते, बोल. तर शौर्य म्हणतो, चल बाहेर, बाहेर फिरायला जायचं आहे. ऊर्जा म्हणते, नाही नाही, कुणी उठलं तर काय करायचं? सगळे झोपले आहेत. शौर्य म्हणतो, झोपलेत तर झोपू दे, आत्ताच्या आत्ता बाहेर जायचं आहे, मला तुझ्याबरोबर वेळच भेटत नाही आहे, बोलायला वेळ भेटत नाही, काही मनातलं शेअर करायला वेळ भेटत नाही, चल आत्ताच्या आत्ता. ऊर्जा म्हणते, अरे पण शौर्य तिचं काही ऐकत नाही. तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने नेऊ लागतो. ऊर्जा त्याला थांबवते आणि म्हणते, पण थांब ना, काय गरज आहे? आपण येथे थांबू शकतो, येथे बोलू शकतो. शौर्य म्हणतो, नाही नाही, येथे नाही, येथे संपूर्ण वेळ कुणी येईल ना, कुणी पाहिल ना, यातच जातो, त्यापेक्षा चल बाहेर. असं म्हणून शौर्य हा ऊर्जाचा हात पकडतो आणि तिला जबरदस्तीने तेथून घेऊन जातो. आणि इकडे बिचारी पद्मा तिच्या रूममध्ये असते आणि झोपण्याची तयारी करते. ती अंगावर अंथरून घेते आणि झोपणार इतक्यात भिंतीवर लावलेला तिचा आणि बंटीचा फोटो तिला दिसतो. बंटी सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त त्याच्या आजोळी गेलेला आहे आणि पद्माला आपल्या भावाची खूप आठवण येते. पद्मा हा भिंतीवरचा फोटो हातात घेते आणि या फोटोवरून प्रेमाने हात फिरवते. तिला बंटीची खूप आठवण येत असते. बंटीबरोबर घालवलेले क्षण हे सगळं तिला आठवतं. या केसमध्ये बंटीने माझी आणि ऊर्जाताईची कशी साथ दिली हे सुद्धा तिला आठवतं. परंतु त्याच वेळेस पद्माला हे आठवतं की तिच्याबरोबर विक्रांतने काय केलं होतं. ती विक्रांतच्या घरी पुरणपोळीचा डबा द्यायला गेली. मग पाणी द्यायच्या बहाण्याने विक्रांतने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं आठवून पद्मा खूप घाबरते, रडू लागते. मग पद्माला आठवतं की विक्रांतने तिला रूममध्ये पाठवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. पद्माने स्वतःचा जीव वाचवून पळण्याचा प्रयत्न केला तर विक्रांत आणि तिचे मित्र तिच्या मागे धावले होते, कसं तिला पकडत होते हे सगळं तिला आठवतं आणि पद्मा खूप घाबरते, अस्वस्थ होते, घामाघूम होते. पद्मा पाणी पिते
आणि त्याच वेळेस तिला आठवतं की दिव्याने तिला विक्रांतशी लग्न करायला सांगितलं आहे आणि ऊर्जाने सुद्धा हे लग्न कर, या लग्नाला होकार दे असं तिला सांगितलं आहे. हे सगळं आठवून पद्मा खूप घाबरते, बंटीच्या फोटोकडे पाहते आणि ढसाढसा रडू लागते. बिचारी पद्मा तर दुःखी असते, पण इकडे ऊर्जा आणि शौर्याचा रोमांस सुरूच असतो. हे दोघे बाहेर फिरायला येतात एका गार्डनमध्ये आणि बेंचवर बसतात. शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, शेवटी आलो की नाही तुला घेऊन? ऊर्जा विचारते, आलाच घेऊन, पण घरी कुणी उठलं तर, कोणाला समजलं तर? शौर्य म्हणतो, कळू दे ना मग, आता आपण नवरा बायको आहोत, आपण दोघे बाहेर रात्री फिरायला येऊ शकतो. ऊर्जा म्हणते, अरे पण कालच तर आलो होतो. शौर्य म्हणतो, रोज यायचं, आजपासून आपण रोज बाहेर यायचं, एकमेकांबरोबर वेळ घालवायचा, कारण आपल्या दोघांचं लग्न झालंय तरीसुद्धा आपल्याला एकमेकांबरोबर वेळ घालवायला मिळतच नाही. दिवसभर कोर्टाची कामं असतात, घरी आल्यावर तुझं स्वयंपाकाचं काम असतं, एकमेकांबरोबर बोलायला गेलो तर अजून देवदर्शन झालेलं नाही आहे म्हणून कुणी आपल्याला एकत्र राहूसुद्धा देत नाही. बोलायला गेलोच चोरून लपून तर कुणी येईल कुणी पाहिल, यातच पूर्ण वेळ जातो. त्यामुळे आजपासून आपण रोज रात्री घराबाहेर यायचं, मस्त गप्पा मारायच्या, एकमेकांबरोबर मनातलं शेअर करायचं, हेच करायचं आपण. ऊर्जा खुश होऊन म्हणते, ठीक आहे, जशी तुझी इच्छा, पूर्ण वेडा आहेस तू. तर शौर्य म्हणतो, वेडा आहे पण तुझ्या प्रेमात वेडा आहे. ऊर्जा म्हणते, तुला माहिती आहे का आज पद्माच्या घरी काय झालं? तर शौर्य ऊर्जाच्या ओठांवर बोट ठेवतो आणि सांगतो, सगळं माहिती आहे मला, मला सगळं कळलं आहे, काय झालं आहे, काय होणार आहे ते सुद्धा माहिती आहे मला. तर ऊर्जा म्हणते, अरे तो विक्रांत शिर्के. तर शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, आता हा विषय नाही, मला विक्रांत पद्मा यांच्या केसबद्दल नाही बोलायचं आहे, आपण त्याबद्दल नंतर बोलूया, कारण मला आता फक्त आपल्याबद्दल बोलायचं आहे, आपल्या दोघांबद्दल बोलायचं आहे. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. शौर्य विचारतो, सांग तुझी लिस्ट सांग. ऊर्जा विचारते, कोणती लिस्ट? शौर्य म्हणतो, असं काय करतेस, काल रात्रीच मी तुला सांगितलं होतं ना की आपल्या दोघांच्या रोमांसच्या संकल्पना, आपल्या दोघांना एकमेकांबरोबर कसा कसा रोमांस करायचा आहे हे सांगायचं आहे ना, सांग बरं. तर ऊर्जा सांगते, सॉरी यार शौर्य, मी अशी कोणती लिस्ट बनवलीच नाही, माझ्या लक्षातच नाही राहिलं कामाच्या नादात. तर शौर्य सांगतो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मी मात्र माझी लिस्ट बनवली आहे, मी तुला सांगतो. ऊर्जा विचारते, सांग बरं काय तुझी लिस्ट आहे? तर शौर्य तिला सांगतो, माझी पहिली विश अशी आहे की मला तुझ्याबरोबर एकत्र रात्रीच्या वेळेस घराबाहेर फिरायला जायचं आहे, फक्त तू आणि मी. रात्रीचा सुमसान मोकळा रस्ता आणि मी तुझ्या खांद्यावर हात टाकलाय आणि आपण दोघे मस्त गप्पा मारत चाललोय, दोघे हसतोय, खेळतोय, बोलतोय, तोंड दुखेपर्यंत, घसा दुखेपर्यंत मला तुझ्याबरोबर बोलायचंय, हसायचंय, एन्जॉय करायचंय. हे ऐकून ऊर्जा खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा शौर्य, किती भारी आयडिया आहे, खरंच मी असा विचार कधीच केला नव्हता, तुझी रोमॅन्सची संकल्पना तर खूप छान आहे. हे ऐकून शौर्य आणखीनच रोमॅन्टिक होतो आणि ऊर्जाच्या केसांमधून आपला हात फिरवतो. ऊर्जासुद्धा रोमॅन्टिक होते आणि शौर्याला मिठी मारते. दुसरीकडे दिव्याला मात्र जाग आलेली असते आणि ऊर्जा आपल्या रूममध्ये नाही आहे, त्यामुळे दिव्या ही तिच्या रूम बाहेर येते आणि ऊर्जा कोठे गेली आहे हे शोधण्याचा प्रयत्न करते. हॉलमध्ये तिला ऊर्जा दिसत नाही, किचनमध्ये दिसत नाही, मग तिला असं वाटतं नक्की शौर्याच्या रूममध्ये असेल. दिव्या शौर्याच्या रूमचा दरवाजा उघडते, आतमध्ये डोकावून पाहते, पण आतमध्ये ऊर्जा काय, शौर्यसुद्धा नसतो. त्यामुळे दिव्या विचार करते, हे दोघे कोठे गेले असतील. तेवढ्यात कुमुदिनी आजी तेथे येते आणि विचारते, दिव्या काय करतेस तू? तर दिव्या म्हणते, आजी मी ना ऊर्जाला शोधतीये. आजी विचारते, तिला कशाला शोधतीये? तर दिव्या म्हणते, आजी किती रात्र झाली आहे, तिला शोधावं लागेल ना, कसं आहे ना ती माझी जबाबदारी आहे. तर आजी म्हणते, कुणी सांगितलं तुला? देवदर्शन होईपर्यंत ऊर्जा तुझ्या रूममध्ये राहतीये, ती फक्त एक ॲडजस्टमेंट आहे आणि ऊर्जा तुझी जबाबदारी आहे असं तुला कुणीही सांगितलेलं नाही आहे. उगाच अशी कोणतीही जबाबदारी घेऊ नको. तर दिव्या म्हणते, आई आजी असं काय बोलताय तुम्ही, ती माझी जबाबदारी आहे. तर आजी म्हणते, नाही, ऊर्जा ही शौर्याची जबाबदारी आहे. शौर्याने तिच्याशी लग्न केलं आहे, त्यामुळे ती कोठे जाते, काय करते, कधी घरी येते, रात्री कोठे बाहेर जाते, हे शौर्य त्याचं पाहून घेईन. तुला ह्याचा विचार करायची, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. दिव्याला खूप राग येतो. दिव्या चिडून म्हणते, आजी मला माहिती आहे, नक्की शौर्य आणि ऊर्जा बाहेर गेले असतील, कालसुद्धा ते दोघे बाहेर गेले होते. तर आजी म्हणते, जाऊ दे ना मग, तुला काय फरक पडतो? ऐक दिव्या, ते दोघे नवरा बायको आहेत आणि ते दोघे कधीही कोठेही बाहेर जाऊ शकतात
आणि आम्ही तुला आणि आदित्यला सुद्धा बंदी घातलेली नाही आहे. तुम्हाला दोघांना सुद्धा जायचं असेल तर तुम्ही दोघे जाऊ शकतात. दिव्या म्हणते, पण हे खूप चुकीचं आहे. आजी तिला ठणकावून सांगते, यात काहीच चुकीचं नाही आहे. तू तुझं आयुष्य जग आणि त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे. आणि मी तुला शेवटचं सांगते, यातील एकही गोष्ट जर चुकली म्हणून तू विजयाच्या कानावर घातली तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव. दिव्याला ही आयडिया भारी वाटते. आजी विचारते, काय सांगितलं कळलं की नाही? दिव्या म्हणते, हो कळलं कळलं, पण ऊर्जा? तर आजी म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही. ऊर्जा आणि शौर्य त्यांचं त्यांचं पाहून घेतील. तू त्यांच्या आयुष्यात लुडबुड करू नकोस. तुझ्यावर त्यांची जबाबदारी टाकलेली नाही आहे. ती जबाबदारी पाहण्यासाठी मी अजून जिवंत आहे. निघ तुझ्या रूममध्ये. दिव्याला खूप राग येतो आणि आजी तिला तिच्या रूममध्ये हाकलून लावते. ही दिव्या काही सुधारायची नाही हे आजीला समजतं. आणि दुसरीकडे अर्पिता ही तिच्या बापाच्या आमदार शिर्केच्या घरी काहीतरी विचार करत बसलेली असते. तेवढ्यात अर्पिताची आई तेथे येते आणि विचारते, काय झालं अर्पिता, कसला विचार करतेयस? अगं बेटा, शौर्याचा विचार करू नको. रात्रंदिवस तू फक्त त्याचाच विचार करतेस. हे चुकीचं आहे की नाही? अर्पिता सांगते, नाही आई, मी शौर्याचा विचार नाही करत आहे. आईला आश्चर्य वाटतं. आई विचारते, शौर्याचा विचार नाही करत आहे? मग कोणाचा विचार करतीये? तर अर्पिता सांगते, मी आहे ना त्या पद्माचा विचार करतीये. अर्पिताच्या आईला आश्चर्य वाटतं. ती विचारते, पद्माचा विचार? अर्पिता सांगते, हो ना, मला हेच कळत नाहीये की पद्माने आपल्या विक्रांतबरोबर लग्न करण्यासाठी कसा काय होकार दिला? आई म्हणते, नाही नाही, अजून कुठे होकार दिलाय? तिने अजून होकार दिलेला नाहीये. तर अर्पिता सांगते, आई, मी पप्पांचं बोलणं ऐकलंय. पप्पांनी सांगितलंय की तिने लग्नासाठी होकार दिलाय आणि आता त्या दोघांचं लग्न होणार आहे. आईला सुद्धा आश्चर्य वाटतं. आई म्हणते, जाऊ दे अर्पिता, आपण या गोष्टीत लक्ष देऊन फायदा नाही आहे. तसंही तुझे बाबा विक्रांत आपलं काही ऐकणार नाही. आपल्या मताला काही किंमत नाही आहे. अर्पिता म्हणते, ते तर मला माहिती आहे, पण मला हे कळत नाही आहे की त्या मुलीने पद्माने या लग्नासाठी कसा होकार दिला. ज्या मुलाने तिच्यावर अतिप्रसंग केला, जो मुलगा तिच्याशी एवढं वाईट वागला, त्या मुलाबरोबरच ती लग्न करायला कसं तयार होऊ शकते? कारण एकदा का तिचं विक्रांतबरोबर लग्न झालं, मग या घरात आल्यावर तिच्याबरोबर काय होऊ शकतं याची जाणीव तर तिला असेल ना. आई म्हणते, खरं आहे तुझं, पण अर्पिता, तुला एक गोष्ट सांगते. त्या मुलीने लग्नासाठी का होकार दिलाय हे मला माहीत नाही आहे, पण गरिबी खूप वाईट असते बाळा. कदाचित पैशांसाठी तिने या लग्नाला होकार दिला असेल. आणि मी तर देवाकडे हीच प्रार्थना करते की त्या दोघांचं लग्न होऊ नये. पद्माने या लग्नासाठी होकार देऊ नये. अर्पिता म्हणते, हो आई, मलासुद्धा असंच वाटतं, पण आपण या प्रकरणात काहीच करू शकत नाही. आपल्या हातात फक्त एवढंच आहे की आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो. आणि माझ्या आयुष्याचं तर एकच उद्दिष्ट आहे. अर्पिताच्या विचारते, कोणतं? तर अर्पिता सांगते, शौर्याशी लग्न करणं. आता मला फक्त शौर्याशी लग्न करायचं आहे आणि माझे सगळे प्रयत्न त्याच दृष्टीने सुरू आहेत. इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघे पुन्हा एकदा आईस्क्रीम खात असतात. ऊर्जा तिची फेवरेट मँगो आईस्क्रीम खात असते. शौर्य स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खात असतो. ऊर्जा शौर्यला विचारते, शौर्य, आपण रोज येथे आईस्क्रीम खायला येणार आहे का? शौर्य म्हणतो, हो मग, रोज आपण आईस्क्रीम खायला येणार आहे. ऊर्जा म्हणते, नाही बरं, मला रोज रोज आईस्क्रीम खायला नाही जमणार. तर शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा, आपण काय खातो ते महत्त्वाचं नाही आहे. आपण इथे खायला नाही आलो आहे, तर आपण येथे एकमेकांबरोबर वेळ घालवायला आलो आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे. त्यासाठी आपण दररोज येथे येणार आहोत, आईस्क्रीम खाण्यासाठी नाही. तर ऊर्जा हसू लागते आणि शौर्यला विचारते, तू तुझी लिस्ट सांगत होता ना, ती लिस्ट मला सांग की तुला माझ्याबरोबर कसा कसा रोमांस करायचा आहे. शौर्य सांगतो, ती लिस्ट होय, ती लिस्ट तर खूप मोठी आहे. तुला आता एक गोष्ट सांगितली ना, आता दुसरी गोष्ट सांगतो. मला आहे ना तुझ्याबरोबर अख्खं जग फिरायचं आहे आणि मला समुद्र खूप आवडतो. मला दिवसाच्या 3ही प्रहरी तुझा हात हातात घेऊन समुद्राच्या किनारी चालायचं आहे. सूर्योदय पाहायचा आहे, सूर्यास्त पाहायचा आहे आणि त्या समुद्राच्या अथांग लाटांप्रमाणे आपलं प्रेमसुद्धा अथांग व्हायला हवं. मला हे सगळं करायचं आहे. ऊर्जा शौर्याकडे एकटक पाहतच राहते आणि म्हणते, खरंच शौर्य, हे सगळं किती भारी आहे. शौर्य सांगतो, ऊर्जा, तुझ्यासुद्धा काहीतरी रोमांच्या संकल्पना असतील ना? तू विचार नाही केलाय, पण बेसिक काहीतरी असेल, तू ते सांगू शकतेस. आणि मग ऊर्जा ही शौर्यला सांगते, शौर्य, मी तुझ्यासारखा एवढासा फॅन्सी विचार नाही करू शकत, पण माझ्यासाठी रोमांस म्हणजे
मी तुझ्यासाठी स्वयंपाक बनवणं, तुझ्या आवडीचं जेवण बनवणं आणि तुला ते आवडणं हा माझ्यासाठी रोमांस आहे. मग मी तुझ्याबरोबर वेळ घालवणं, आपण आपल्या मनातील एकमेकांना सांगणं हा माझ्यासाठी रोमांस आहे. आणि हो, आपण कुठे बाहेर जाणार असल्यावर मी छान तयार होणं आणि मग मी तुझी वाट पाहणं की तू मला सांगशील की ऊर्जा तू खूप छान दिसतीये आणि तू माझ्यासाठी काहीतरी छान म्हणणं, काही बोलणं मला, ते माझ्यासाठी एक रोमांस आहे. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो. ऊर्जा सांगते, आपण दोघांनी दिवसभर कोर्टात जाणं, काम करणं आणि मग माझं काम कधी संपतंय, तुझं काम कधी संपतंय यासाठी एकमेकांची वाट पाहणं आणि मग एकत्र हात हातात घेऊन घरी येणं, माझ्यासाठी हाच रोमांस आहे. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, ऊर्जा हे सगळं काय कमाल आहे. खरंच आपण आहे ना, आपल्या ज्या रोमांसच्या आयडियाज आहेत ना त्या सगळ्या जगायच्या, सगळं काही पूर्ण करायचं. ऊर्जा खूप खुश होते. शौर्य सांगतो, मला अजून एक आयडिया सुचली आहे की आपण रोमांस कसा करायचा. ऊर्जा विचारते कसा, तर शौर्य तिला सांगतो, आता काही दिवसांनी थंडीचे दिवस येतील. मग जेव्हा खूप अशी गुलाबी थंडी असेल, धुक्याची चादर असेल, तेव्हा आपण एखाद्या पठारावर जायचं आणि तेथे असा मोठा शामियाना उभारायचा पांढऱ्या रंगाचा आणि तो शामियाना मी गुलाबाच्या लाल पाकळ्यांनी पूर्णपणे असा सजवणार, अशा गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालणार आणि मग तू एकदम अशा पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये यायचं. तो पांढरा शुभ्र ड्रेस घालून तू त्या गुलाबाच्या लाल पाकळ्यांवरून पुढे पुढे येशील आणि एकदम माझ्या सोनेरी परीसारखी दिसशील. ती गोष्टीत असते ना तशी सोनेरी परी अतिशय सुंदर दिसत असशील. मग तू पुढे पुढे येशील आणि मग मी असा हात पुढे करणार आणि म्हणणार, मे आय. हे सगळं ऐकून ऊर्जा खूप खुश असते. हे सगळं स्वप्नातलं जग असतं. शौर्यने खरंच हात पुढे केलेला असतो आणि तो म्हणतो मे आय आणि मग ऊर्जा त्याच्या हातात हात देते. मग शौर्य आणि ऊर्जा हे दोघे उभे राहतात. बॅकग्राऊंडमध्ये बेधुंद मी हे गाणं सुरू होतं आणि मग शौर्य आणि ऊर्जा दोघे अतिशय रोमॅन्टिक डान्स सुरू करतात. शौर्य खूप खुश असतो, ऊर्जा खूप खुश असते. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. शौर्य हा ऊर्जाला जवळ घेत असतो, दूर करत असतो, पुन्हा जवळ घेत असतो. दोघे एकमेकांच्या अतिशय जवळ येतात आणि मग एकदम सिग्नेचर पोज देतात. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्या खूप जवळ असतात. बॅकग्राऊंडमध्ये अतिशय सुंदर गाणं सुरू असतं, रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि हे दोघे एकमेकांच्या डोळ्यात पूर्णपणे हरवून जातात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच ऊर्जा आणि शौर्याचा हा एपिसोड, त्यांचा हा सीन खरंच खूप भारी आहे. या दोघांचा रोमांस पाहायला खूप मजा आली. एवढं मात्र नक्की, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य यांनी खूप दिवसानंतर एकमेकांबरोबर इतका चांगला वेळ घालवला आणि दोघांच्या ज्या रोमांसच्या संकल्पना होत्या, आयडियाज होत्या, त्या खूप भारी होत्या. ऊर्जा तर नॉर्मल रोमांस करत होती जसा ती रोज करू शकते, पण शौर्याच्या संकल्पना, त्याच्या आयडियाज मात्र एकदम फॅन्सी आणि भारी होत्या. पण त्यांना माहीत नाही आहे की हा रोमांस करू देण्यासाठी त्यांना एकत्र राहावं लागेल आणि त्यांनी एकत्र राहू नये यासाठी किती मोठी मोठी लोकं प्रयत्न करत आहे. पण या सगळ्या लोकांच्या नाकावर टिच्चून ऊर्जा आणि शौर्य रोमांस करणार, आपला संसार पूर्ण करणार यात शंका नाही. पण पद्मा मात्र खूप दुःखी होती. फ्रेंड्स, या मालिकेमध्ये पद्माची केस सगळ्यात महत्त्वाची आहे. पण कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा पद्माला खरंच खूप त्रास झाला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि पद्माचं दुःख हे आज आपल्याला दिसून आलं. तिला तिच्या भावाची आठवण आली, भावाच्या दुःखात ती रडत होती. पण त्याच वेळेस पद्माला आपल्या आणि विक्रांतबद्दलच्या सगळ्या गोष्टी आठवल्या. विक्रांतने कसा मला त्रास दिला हे तिला आठवलं. विक्रांतने कसा माझा विनयभंग केला हे तिला आठवलं आणि हे सगळं पाहून खरंच खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आमदार शिर्केला हर्षवर्धन ठणकावून सांगेल, फक्त पद्माने त्या विक्रांतवरची केस मागे घेतल्याने तुम्हाला काही फायदा होणार नाही. फक्त तुमचा मुलगा जेलमध्ये जायचा नाही, पण त्यानंतर त्याची जी बदनामी झाली आहे त्याचं तुम्ही काय करणार. ती बदनामी काही कमी होणार नाही, त्यामुळे तुम्हाला ती बदनामी थांबावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला विक्रांत आणि पद्माचं लग्न लावून द्यावंच लागेल.
कोणत्याही परिस्थितीत हे लग्न व्हायला पाहिजे यासाठी हर्षवर्धन प्रयत्न करणार, कारण त्यामुळेच त्याची तीर्था त्याची मुलगी वाचणार आहे. आणि इकडे पद्मा घाबरलेली असेल आणि म्हणेल, ताई मी या पेपर्सवर सह्या करते, केस मागे घेऊन टाकते, मला लग्न बिग्न काही करायचं नाही आहे, मी त्या विक्रांतबरोबर लग्न नाही करू शकत. पद्मा खूप घाबरलेली असणार. तेव्हा ऊर्जा तिला समजावून सांगेल, अगं पद्मा अशी घाबरू नकोस, आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या कागदांवर सह्या करायच्या नाहीत. हा सगळा माझा प्लॅन आहे, समजून घे, घाई करू नको, चूक करू नको, आणि मी काही सांगितल्याशिवाय काहीच करू नको. मग आता पद्मा ऊर्जाचा ऐकणार की भीतीपोटी एखादी चूक करून बसणार, हे सगळं पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.